कन्या असं काय विशेष रत्न नाही, मोजून 2 मिनिटात पटवेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कोण कारणावरनं नवरा बायकोची भांडण होऊ द्या, भांडण झाल्याच्या नंतर बाई विचार करते, बाई ग आता जर का मी माझ्या नवऱ्याला जेवायला सांगितलं, माझ्या 33 पिढीचा उद्धार होईल. त्याच्यापेक्षा ना असं करते, पोराला सांगते, बावड्या वैरेतून बापले जेवण न सांग. पोरगा जात बाप्पा पप्पा जेवण करल्या बरं, तो बाप सांगस माल नाही जेवण. पोरग लगेच माघारी फिरतं, मनातल्या मनात म्हणतं, खाशीत काय भूमन बापनं काय जाय रे. आता तेच काम तुम्ही पोरीला सांगा, दीदी तुझ्या पप्पानं सकाळपासून जेवण नाही काय केलं, जाण त्या बापाला जेवायला सांग ना. महाराज इतकं गोड बोलते का? माझ्या माऊलीत ज्ञानोबा राय सांगतात, 7 सनी मवाड मी तुले परी रसाळ शब्द जैसे कल्लोड अमृताचे. इतकं गोड बोलते. बापाच्या जवळ जाते, पप्पा चला बरं जेवण करा. तो बाप म्हणतो, नाही बाई मला नाही जेवायचं. काय झालं पप्पा, का जेवत नाही? तुमची तब्येत बरी नाही का? तुमचं डोकं दुखतंय का? बाम लावून देऊ का पप्पा? नाही रे बेटा तसं काय नाही, उठा मग लवकर जेवण करा. बाप म्हणतो, बेटा तू कर ना जेवण. मुलगी म्हणते, पप्पा उठा बरं लवकर. तरी बाप म्हणतो, अरे पोर ऐक ना बेटा, तू कर ना जेवण. मुलगी म्हणते, पप्पा जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोवर मीही जेवणार नाही. एवढ्या हक्कानं फक्त मुलगी सांगते, मुलगा नाही सांगता. म्हणून तर तुकोबाराय कन्या सांगतात, म्हणून तर तुकोबाराय कन्या सांगतात. कन्या काय विशेष रत्न आहे अजून सांगतो महाराज. तुमची पोरगी 100, 150, 200 किलोमीटर अंतरावर आहे. इतक्या अंतरावर पोरगी आहे, तिथून सकाळी सकाळी भावाला फोन करते 7 वाजेला, का रे दादा पप्पांची तब्येत कशी आहे? तो म्हणतो, का गं बाई काय झालं? अरे दादा मला वाटलं पप्पांची तब्येत खराब आहे. तो म्हणतो, बाई मला तर काही माहित नाही. लग्न झालं असेल तर बायकोला विचारतो, लग्न झालं नसेल तर माईला विचारतो, का गाई माझ्या वडिलांची तब्येत खराब आहे का? माय म्हणते, हो राजा 3 दिवसापासून तुझ्या बापाची तब्येत खराब होती, कालच्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेले, आता सकाळी सकाळी तुझ्या बापानं नाश्ता केला आणि तुझ्या बापाला गोळ्या औषधी दिलं, तुझा बाप झोपलाय. तो बहिणीला फोन करतो, बहिणीला सांगतो, ताई बापाच्या खाटेजवळून दिवसाला 4 चक्कर मारतो तरी मला माहित नाही बाप आजारी आहे, आणि तू 200 किलोमीटर अंतरावरनं सांगते बापाची तब्येत खराब आहे. हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस? तेव्हा ती ताई सांगते, ती दीदी सांगते, दादा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही, याला खूप ग्रंथ वाचायची गरज नाही रे. मग ताई, दादा सकाळी सकाळी चहा प्यायला बसली, चहा पित असताना अचानक मला ठचका आला. ठचका आला त्या क्षणी ओळखलं माझा बाप आजारी की माझी माय आजारी. ही ओळखण्याची ताकद फक्त मुलींकडे असते, म्हणून तर तुकोबाराय मुलगी सांगताय. बरोबर आहे ना? मग कन्या एवढी विशेष आहे म्हणून तुकोबाराय प्रमाण म्हणून कन्या सांगतात, कारण बापावर विशेष प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे मुलगी असते. बरोबर आहे ना? बापावर विशेष प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे मुलगी. पोरापेक्षा जास्त प्रेम बापावर मुलींचं असतं. काय मत आहे दीदी तुमचं? बरोबर आहे ना? हा, बापावर विशेष प्रेम पोरींचं असतं. अरे बसेल सर्व काका बाबा असले, सर्व मावशी असले, म्हणा विचार नाही. कोणता माय बापले पोरगी नको वाटस का? पोरगी किती विशेष आहे, किती विशेष आहे. जे काम पोरगा नाही करस ते पोर करस आता. बरोबर आहे ना? कदाचित पोरगा बायकोन ऐकीसने मायबाप घरना बाहेर कर देस, पण पोरगी नवराना पाय पडीसने मायबापनी सेवा करायला तयार आहे. बराबर. आता जे ऐकलं ना, दुसरं अजून उदाहरण सांगतो. 2 लोकांचा संवाद आहे, एक मुलगी आणि एक मुलगा. मुलगी पोराला सांगत होती, दादा जर मायबाप वागवायची जबाबदारी पोरींकडे राहिली असती तर कदाचित कोणाचे मायबाप वृद्धाश्रम मध्ये गेले नसते. शब्दाकडे लक्ष द्या. जर मायबाप वागवायची जबाबदारी पोरींकडे राहिली असती तर कदाचित कोणाचे मायबाप वृद्धाश्रम मध्ये गेले नसते. पोरगा हुशार होता, म्हणे ताई मायबाप वागवायची जबाबदारी पोरींकडे राहिली असती तर कदाचित कोणाचे मायबाप वृद्धाश्रम मध्ये गेले नसते. तुझं म्हणणं खरं आहे, पण मायबापांनी पोरीला सासरी पाठवत असताना संस्कार असे दिले की बेटा सासू सासरे तेच मायबाप आहे. हे संस्कार जर पोरींना दिले तर वृद्धाश्रमच बांधले जाणार नाही. आपली मानसिकता अशी, आपली मानसिकता अशी. तुम्ही मायर ते राग नाही येस बहिणी सोन, तुमले खरं बोला ना. हा पक्क ना? राग नाही यावं ना बहिणी सोन, गरीब गरीब पोरे आहे. हा जेमतेम बाकर काय 3 पास करायला ते बी 3 दिन पायी बने नवरात्री चालू आहेत मनीष. राग नाही करा ना बहिणी सोन, मला सत्यता मांडा आवडस. तुम्ही मायर ते नेतीस ना, तुम्ही भाऊ जायले तुम्ही वहिनीले सांगतीस, वहिनी
माझ्या पप्पांना सकाळी सकाळी चहा प्यायची सवय, सकाळी 1 कप चहा बनवून देत जाय ग. सांगेतीस ना बहिणी. मग जसं तुम्ही भाऊ जाईन करते ना अपेक्षा आहे मन बापले कब्बर चहा काय देत जाय असं, तसंच तुम्ही ननीनले बी तुम्हाला करते ना अपेक्षा आहे बहिणी. नाही समजणार. तुम्ही ननीनले बी वाटस वहिनी तू बी मन माय बापले कब्बर चहा काय देत जाय. बाकी नाही बाया सासू साधारण जाऊ द्या हो. एक गावले मुक्कामले होतो मी, गावनं नाव सांगणार नाही बाबा आपले, कोणा नातेवाईक नाही घ्या, कोण कोमाल कोमाल कोमचाळ कोमचाळ करू, गावनं नाव सांगणार नाही, पुरावा सापडणार म्हणजे लोक एक बुकामा मुक्का का टाकते मला. मुक्कामले राहिलो तू बाजून घर मा एक बहीण ताटलीच नाही जाय राहिली महादेव मंदिरवर, हात मा ताट होत. तो नवरा म्हणे ऐ मंदिरवर जाऊन पहिले माले जरा गरम पाणी टाक दे आंघोळली आणि 1 कप चहा उकाय दे म्हणे. काय का बेटा म्हणे पहिले देव करी येऊ द्या माले, देव तो येऊ द्या, तुम्ही काय तिथला मग मरी नाही चालणार म्हणे. हो बाबा. आणि तशीच महादेव ना मंदिरवर गई. आता मला सांगा तो महादेव खुश होय ना का बहिणी. तो महादेव उलट असं वाटत हो बहीण तू आटे कधी गई, तू आटे होणी म्हण पार्वतीला बिगाडी जाशी घर जाय. इथले देव करणारी भक्त नको येऊ माय मंदिर. आपले फक्त दुसरा कडते ना अपेक्षा आहे, स्वतःकडे ते अजिबात नाही. बरोबर आहे ना. हा प्रत्येक बाईना हा विचार करायचा आहे, प्रत्येक पोरीना हा विचार करायचा आहे. मग ऐका, पोरगीचा इतका विशेष प्रेम आहे. पोरगी किती विशेष आहे. ज्यांनी रामचरित मानस वाचलं असेल, ज्यांनी रामचरित मानस वाचलं असेल ना त्यांच्या लक्षात येईल की गुरुजी स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत असताना पिंड पर्वताच्या एका उंच शिखरावर चढत होते. जरा चढावचा भाग होता, टेकडीचा भाग होता. स्वामी चालत होते रामतीर्थ, स्वामी रामतीर्थ चालत होते. पुढे एक माणूस अशक्त होता, बारका होता, त्याच्या कडेवर पोरगी होती, खांद्यावर पोरगी होती आणि तो चालत होता. खांद्यावर पोरगी अशक्त. स्वामींना असं वाटलं अरे अशक्त आहे बाई, हा भोला दिसतोय, याच्याकडनं पोरगी धरली जाणार नाही. चढावचा भाग आहे, टेकडीचा भाग आहे. स्वामींनी आवाज दिला, ए भैया, ए भाईजी जरा रुक जा. ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारणशा व्यक्तीने सांगितलं गुरुजी ये मेरी बेटी है, मेरे कंधे पर ही ठीक आहे. अजून चालायला लागला. नर हा तर पुन्हा स्वामींना दया आली, कारण संतांचा आणि साधूंचा स्वभाव आहे. हो जे का रंजले गांजले त्यांची म्हणी जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावं. महाराज दुश्मनाचा सुद्धा वाईट विचार करत नाही, ते संत असतात. पुन्हा आवाज दिला, ए भैया, ए भाईजी जरा रुक जा. ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारणच्या व्यक्तीने स्वामींना सांगितलं, महात्मा जी सुनो ना महात्मा जी, ये जो बेटी है ना ये मेरे कंधे पर ही ठीक है. क्यों? क्योंकि महाराज जी भारत देश में, हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ. आप क्या जानोगे बेटी क्या होती? आप तो सन्यासी है. ओ तुम्ही संन्यासी आहे, तुम्हाला मुलगी काय करणार आहे? मुलगी त्यांना करते ज्यांना बहीण आहे, मुलगी त्यांना करते ज्यांच्या पोटी मुलगी आहे. विठ्ठल भारत देशामध्ये पोरींचं ओझं होत नाही, ही साधारण व्यक्ती सांगत होती. मग आता तुमच्याकडनं मला उत्तर अपेक्षित आहे. भारत देशामध्ये कोणत्या मायबापाला पोरींचं ओझं होतं का? होतं का? नाही. पक्क ना? पक्क ना? मायबापांना ओझं होत नाही. कोणत्याच मायबापांना पोरींचं ओझं होत नाही. मग पोरींचं ओझं होत नाही, माव गर्भपात कताय नव्हता. हा गर्भपात कुठून आलता? अरे पोटातल्या पोटात पोरी मारल्या गेल्या. पोरींचं ओझं होत नाही ना, मग पोटातल्या पोटात पोरी कस काय मारल्या गेल्या? पोरी मारणाऱ्यांना सांगतो जेव आहे त्याला आपण बदलू नाही शकतात, पण पुढे तरी चूक होऊ देऊ नका. ज्याशनी पोरी मारेलेत ना त्यासले पश्चाताप राहील. हो, आणि ज्यासले पोरी आहेत, पोरगा जर 2 शब्द झटपट बोलायला लागणार ना सहज बॅग बरीशनी 4 दिन ना 20 मनीषनी पोरगी पाहिजे. हो, राग संताप तडे जिरावन साधनशे. आणि ज्यासनी पोटमान पोरी माट टाकेले, पोऱ्यानी कंबर मा लाद दिने तरी बी तट्यात पडणं शे रे भाऊ.
पर्याय नाही आते, कारण तुमले भगवानने दियल साधन बी उपाडी घालेले तुम्ही. हा मग तुमले ते भोग नसशे. हा नाही का हो, पोरगी विशेष रत्न आहे असं तुम्ही म्हणता, पण पोरी आपणच पोटातल्या पोटात मारलेल्या आहेत काही काही लोकांनी. आणि विशेष म्हणजे पुरुष मंडळींना बोलायला चान्स नाही. याटे ना माणसेसले नाही. समजा एखादी सुनबाईले दिवस येत आणि सुनबाई डिलिव्हरी वहिनी, एखादी गलीमानी गावमानी बाईनी विचारा का होताय तुम्ही सुनबाईला दिवस होतात काय वय ना, आणि जर पोर व्हायला राहिने शिलगा वो माय आको वे तीज वहिनी वो हाको, तो एक शब्द बोलता बेकार आहे तो आडे सांगाल चालाव नाही. समजी घ्या तुम्ही बाकी नाही बाहेर. हा पुरुष मंडळी तसं नाही बोलणार, म्हणजे तुमलेच तुम्हाला कंटाळा येत आम्ही काय करू शकतो. पोरगी एवढं विशेष रत्न आहे महाराज. पण याच्या मागे काय झालं माहितीये का, हुंडा मागणाऱ्यांनी चौ घातली. हुंडा हो, इथला हुंडा मागायला लागतात लोके, म्हणजे बजेटना बाहेर वागायला लागतात लोके. आणि या हुंडांपर साठी बाकी लोकेशने ना पुरी पोटमा मारी टाक्या. नुकसान कोणी वहिनी, नुकसान कोणी व्हायले बहिणीसून मायासून आपलीच व्हायले. आता आपलाच पोरे 40 नव्हे घ्या तरी पुरी बेटी राहण्यात अवसात त्यांना आपण वैष्णी करते. पहिले 100% पुरी आणि 70% पोरे होतात. एक म्हातारा 2 बायका करे पहिले होती ना, अजून काही काही म्हातारा तसा. तुमनं काय मनाच गरमा मन बापने 2 होत्या. एक म्हातारा 2 करे, कारण होत्यात तो पुरी बेटी बी जायत. बरोबर आहे की नाही. आता 70% पोरी 100% पोरी, 70 पोरेले पोरी भेटतील, 30 पोरेशनी काय करा सरळ लंगोट शिवानं गळवर निघाणं भाऊ, पर्याय नाही. हा त्यामुळे कोणा बी नंबर लागू शकतो. मुलगी एवढं विशेष रत्न आहे, पण काय ना काही माय बापांनी हुंडाला घाबरून पोरी मारल्या. हो, हुंडा मागणाऱ्यांनी चौ घातली होती. एक पोरगी सुंदर होती, तिला बघाय पोरगा आला, त्या पोराला मुलगी आवडली, पण पोरगा इंजिनियर होता, सरकारी इंजिनियर होता. त्याला पोरगी आवडली. पोरीच्या बापाला सांगितलं तुमची पोरगी मला आवडली, तिच्यासोबत मी लग्न करेल, पण मला हुंडा पाहिजे. म्हणला किती, तर म्हणतो 6 लाख रुपये. हा म्हणे एकटी पोर रे, जावाई सरकारी आहे म्हणल्यावर 6 लाख रुपये हुंडा दिला. आता 6 लाख रुपये हुंडा बी कबूल घ्या, पण नवरदेव म्हणे लग्न मना पद्धत मा म्हणे कसं, वर घोड्यामध्ये एकटा नवरदेव नाही, नवरी पोरगीलाही बसवायचं. नवरीन बाप म्हणे तुला पटीन तसं कर भो, सरकारी कर्मचारी जवाई भेट राय ना. आता त्यानं 6 लाख रुपये हुंडा दिला, पण ठरलेलं नवरदेव नवरी वर घोड्यामध्ये सोबत फिरवायचं. आता ती बग्गी तयार केली, एकीकडे नवरदेव बसला, एकीकडे नवरी पोर बसलेली होती. नवरी पोरगी बसलेली आणि बँड वाजवायला वाजवायला सुरुवात केली. तरुण पोरं जोरात नाचायला लागली. अहो नवरदेव जरा फॉर्म मौना डांबरा होता थोडा. हा 150 बाजूमा बसेल पोरले, पाय ना पठ्ठ्यानं कशी कमवली, किती पोरं नाचताय पाय ना. ती म्हणे हा ना बाई, म्हणे पाय तर घरी, म्हणे हा ना, म्हणे देखते घरी. पोर हुशार होती, अव काय आवराय नाही राय ना माय, म्हणे पोर हुशार होती. म्हणे धनी, म्हणे काय तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं सांगा, एवढे पोरं कसं काय नाचतात. तो म्हणे तुम्हाला माईन शपथ टाकेल, सांगणंच पडी, सांगावंच लागेल. काय नाही म्हणे सोपं येते. म्हणे कसं काय नाही, म्हणे कोणले 20 कोणले 50 कोणले 100 पाजी का कुत्तच म्हणे त्यांनी तातेलच ना माय म्हणता आमना मालेगाव ना पोरे नाही बघितला वाय बाय. तुमनाकडे नाही ती पद्धत. हा जानगर ना फोका त्यांगर ना वका. एवढं बरं मालेगाव म्हणून येऊ तसा पोरी बाबा. जोरात पोरं नाचत होते. हो, आणि त्या नाचणारच नाही आखू बोलते फॅशनचे बरं का. इथल्या जाल्ल्या जीन्सने पॅन्ट राहतीस ना तरी सुद्धा फाटी जाती, तो लुगून कुत असते. आखू बाकी ना ते नागिन डान्स वाला राहतो. हो भाऊ सांगलाल भेटत नाही तू नागिन डान्स वाला कवय टाया बटी रे आप्पा. मी एक व्हिडिओ दाखवा नागिन डान्स वाला, ते मंडप ना तो खांबवर लागसा चढीस नि तथा ना आडा धट पडना. काय काम पड्याव नागिन डान्स. हा जोरात नाचत होते तरुण पोरं, जोरात नाचत होते. अहो म्हणे एक तिथला पोरी नाची राहणार. पोर म्हणे तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं सांगा, एवढे पोरं कसं काय नाचतात. अहो म्हणे काही नाही कोणले 20 कोणले 50 पाहिजे का कुत्तच म्हणे. त्या पोर हुशार होती. धनी म्हणे काय कारभारी, म्हणे बोल ना 20 रुपयामा 50 रुपयामा 100 रुपयामा इथला उन्हाळा मग कुदाड राहणार म्हणे. 20 रुपयामा 50 रुपयामा 100 रुपयामा इथला उन्हा कुदाड राहणार. मन बापने 6 लाख रुपये दिलेत, मी किती गोमाल म्हणे. म्हणून हुंडा देणाऱ्याने देत जाऊ, वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटू द्या. बरोबर आहे का नाही.
हा, देणाऱ्याने दिलं पाहिजे. आणि प्रत्येक पोरीच्या बापाला आपली रिक्वेस्ट आहे दादा, पाया पडून पोरगी जन्माला आली ना तेव्हापासून तयारी लागायचं. असं सांगानच नाही मापन रुपया नाही काय करू, जास्त नाही पण आपल्या आईपतीनुसार हुंडा दिला पाहिजे. हा, जो पोरगा हुंडा मागतो त्याला डायरेक्ट उठाट द्या. चल रे उठ रे हो नालायक, तू आत्याच भीक माग ना मन पोरले काय पोशी गर्व, बरोबर आहे की नाही. हा, पण तुमच्या इच्छेनुसार भले 10,000 20,000 काही कासेना दिलं पाहिजे असं शास्त्र सांगतो. थोडंफार का ना देवाला पाहिजे. काही लोक सांगतील महाराज पैसा वालाच ना, ठीक आहे 1,00,000 2,00,000 लाई देते ना, आम्ही गरीब आहेत आम्ही 10,000 बी देऊ शकत नाही. कसं काय देऊ शकत नाही. मजुरी करणारा माणूस मजुरीना कितला रुपये रोज येते, कमीत कमी 500 रुपये रोज, बरोबर आहे ना काकाश्री. 500 रुपये रोज, 500 रुपये रोज, 500 रुपये रोज. जो रोजंदारी काम करत तो सुद्धा दिनभर मग 100 नि इमल काय जा खास ना, मग 100 नि इमल काय नाही. तू बोरा बोटा कारण नालायक कुत्रा, 100 रुपयाने विमल काय राहणार. तू जन्माल घाल पूर्ण करता 100 वाचाडशी. तिनं लगीन नाही, तिनं शिक्षण बी होई जाईन, बायात पण बी होई जाईना. रिचिर सांगा का बराचले दुःख लागत ना. विठ्ठल 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 हो भाऊ आठी बी तांगडो घाल देणार तू. काय दाती गाली भाऊ यासने शांतता लागू देणार आहे. तुम्हाला परसादे का मालेगावने नगरपालिका किन्निंग जाऊन मुलगी एवढी विशेष रत्न, पोरगीचे लग्न संबंध जोडले आहेत. हा, कदाचित काही लोकांच्या डोक्यावर न जात असेल महाराज फक्त मुलगी मुलगी का सांगतात. मी तुकोबरांचे भाव सांगतो एवढं लक्षात ठेवा. पोरगीचे लग्न संबंध जोडलेले आहेत, लग्न संबंध जोडलेले, हळदीचा प्रसंग, ढोल साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाजले 8:15. मला पुढे पोचायचंय सटाण्याच्या पुढे. तुमची तर वेळ झालेलीच आहे. मला पुढचं कीर्तन अजून सापडवायचं आहे. साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बचेंगे तो लढेंगे. शेवटच्या 5 मिनिटात सभेला पूर्ण विराम असेल. सगळ्यांनी हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचं. महाराज लवकर